फायनल इयर संपलं होतं म्हणून आम्ही सर्व मित्रांनी ट्रिप प्लॅन केला होता. चेतन, दीपक, नेहा, प्रतीक, प्रज्ञा आम्ही गोव्याला गेलो होतो. खूप धमाल मस्ती केली. 3 दिवस आम्ही गोव्यातच होतो. आम्ही सर्व गोवा फिरून खूप एन्जॉय केला. पण परत येत असताना आमच्या कारचा मोठा अपघात झाला आणि त्यात प्रज्ञाच्या डोक्याला जब्बर मार लागला होता. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तिच्या घरच्यांना कळवताच तेही हॉस्पिटलमध्ये आले होते. प्रज्ञा त्यांची एकुलती एक मुलगी होती. ऑपरेशन चालू होतं. बाहेर आम्ही सगळे बसलो होतो. प्रज्ञाची आई खूपच रडत होती आणि तिचे बाबा त्यांना धीर देत होते. त्यांची अवस्था पण खूप वाईट दिसत होती, पण ते दाखवून देत नव्हते. थोड्या वेळात ऑपरेशन झालं. डॉक्टर आले. त्यांनी सांगितलं घाबरण्यासारखं काहीच कारण नाही, ती आता धोक्यातून बाहेर आहे. तसा सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. पण तेव्हाच डॉक्टरांनी सांगितलं की आता धोक्यातून बाहेर असली तरी तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिची शुद्ध हरपली आहे. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. ती आता कोणालाही ओळखत नव्हती. तिच्या आई वडिलांनाही ओळखत नव्हती. डॉक्टर म्हणाले तिची ही अवस्था पाहता ती एका 4-5 वर्षाच्या लहान मुलांच्या अवस्थेत आहे. तिला तिचे लहानपण आठवते, बाकी काही आठवत नाही. प्रज्ञाचे बाबा म्हणाले मग तिने आम्हाला तर ओळखायला पाहिजे. तेव्हा डॉक्टर म्हणाले तिच्या 4-5 वर्षावेळी तुम्ही वेगळे दिसत होतात आणि आता वेगळे दिसत आहेत, म्हणून ती तुम्हालाही ओळखत नाही. प्रज्ञाच्या आईने डॉक्टरांना विचारलं तर आता ती नेहमी अशीच राहील का? ती कधी बरी होईल? तेव्हा डॉक्टर म्हणाले घाबरण्याचं काहीच कारण नाही. तिची शुद्ध परत येईल, पण कधी हे सांगू शकत नाही. कदाचित उद्याही येऊ शकते, नाही तर खूप वर्षही लागू शकतात. डॉक्टर म्हणाले तिची ही अवस्था बघता तुम्ही माझ्या ओळखीचे एक मनसोपचार तज्ज्ञ आहेत. तुम्ही तिला तिथे घेऊन जा, जेणेकरून ती लवकर बरी होईल. डॉक्टरांच्या सांगण्यावरून ते प्रज्ञाला दुसऱ्या शहरात दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन जातात. तिच्यावर उपचार करण्यास ते तिला तिथे भरती करतात. पण तिच्यावर उपचार सुरू असताना प्रज्ञा तिथून बाहेर पडते. तिची शुद्ध हरपल्याने तिला परत हॉस्पिटलकडे जायला समजत नाही आणि ती शहरात इकडे तिकडे भटकत राहते. प्रज्ञाच्या आई वडील, मित्र तिला सगळीकडे शोधत फिरत असतात, पण ती कुठेच सापडत नाही. मी माझं काम आवरून ट्रेनसाठी स्टेशनवर जात होतो. तेव्हा स्टेशनच्या बाजूला बांधकाम साईटवर मला एक मुलगी दिसली. ती खूप घाबरलेली रडत एका कोपऱ्यात बसलेली होती. मी तिच्याजवळ गेलो तशी ती आणखीनच घाबरली. मी तिला तिचं नाव विचारलं. तू कुठे राहतेस विचारलं, पण ती इतकी घाबरली होती की तिला काही सांगता येत नव्हतं. तिला खूप भूक लागली होती. मी तिला खायला आणून दिलं. तिला इतकी भूक लागली तिने पटापट खाऊन ते सगळं संपवलं. मी तिला परत तिचं नाव विचारलं. तिने सांगितलं मंजू. मी जायला निघालो तसं ती माझ्या मागे मागे येऊ लागली. मला काही कळत नव्हतं काय करायचं ते. ती माझी पाठ सोडतच नव्हती. मला तिला तिथे सोडून जाणेही पटत नव्हतं, म्हणून मी तिला माझ्यासोबत घेतलं आणि ट्रेनमध्ये बसलो. बहुतेक तिला थोडं सेफ वाटत होतं. ट्रेनमध्ये लहान मुले होती. ती चक्क त्यांच्यासोबत खेळत होती. इकडे प्रज्ञाच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात प्रज्ञाची मिसिंग कंप्लेंट नोंद केली होती. वर्तमानपत्रात तिच्या हरवल्याची जाहिरात ही दिली होती. आता पोलीसही तिच्या शोधात बाहेर पडले होते. मी तिला घेऊन घरी आलो. मी जिथे राहत होतो त्या घरच्या मालकीन एक आजी होत्या. त्या एकट्याच राहायच्या. कुणीच नव्हतं त्यांना आणि मलाही कोणी आपलं नव्हतं, म्हणून त्या आम्हाला आपल्या मुलाप्रमाणे वागवत होत्या. मी घरी पोहोचलो तसं आजी मला म्हणाल्या कोण ही मुलगी? तेव्हा मी त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. तशा त्या माझ्यावर रागवल्या. तू तिला घेऊन का आलास? तुला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. त्यात ती वेडी आहे. पुढे जाऊन काही झालं तर त्याला कोण जबाबदार राहणार? मी आजीला म्हणालो मला ती ज्या जागी भेटली तिथे ती अनाथासारखी पडलेली होती आणि मला तिला तिथे एकटीला सोडायला माझ्या मनाला पटत नव्हतं, म्हणून मी तिला घेऊन आलो. दिवस जात होते तशी आमच्यात मैत्री होत होती. एखादे लहान मूल जे काही करायचं ते सर्व ती करायची. रागावलं तर कोपऱ्यात बसून रुसून बसायची. कामावर निघायचो तेव्हा जसं लहान मूल मागे लागतं
तशी ती माझ्या मागे लागायची. एक दिवस खेळता खेळता तिने माझ्या ऑफिस कामाची महत्वाची कागदपत्रे फाडली. मला खूप राग आला म्हणून मी तिच्यावर खूप ओरडलो. ती खूप घाबरली होती. तेव्हा आजी आली आणि त्यांनी तिला जवळ घेतलं. मला त्या खूप रागवल्या. मला खूप राग आला होता. मी तसाच कामाला जायला निघालो. संध्याकाळी जेव्हा बघितलं तर मंजू घरात नव्हती. मी आजीला विचारलं तर तिलाही काही माहीत नव्हतं. मी खूप घाबरलो होतो. मी तिला शोधायला बाहेर पडलो. खूप शोधलं पण ती सापडलीच नाही. रात्र झाली. मी हताश होऊन घरी परतलो तर ती समोर खुर्चीत बसली होती. जसं तिनं मला बघितलं तसं माझ्याकडे धावतच आली आणि मला मिठी मारून रडायला लागली. म्हणाली, तू मला सोडून कुठे गेला होतास? परत मला सोडून जाऊ नकोस. माझा सगळा राग शांत झाला होता. मी तिला समजावलं आणि परत असं एकटीला सोडून जाणार नाही असं सांगितलं. असेच दिवस सरकत होते. आजीला सुद्धा तिचा लळा लागला होता. असंच एक दिवस मी कामावर गेलो असताना ती घरातून एकटीच बाहेर पडली. इकडे तिकडे भटकत होती. त्या एरियातला एकाची तिच्यावर नजर पडली. त्याला माहीत होतं की ती वेडी आहे म्हणून त्याने तिला बोलवून चॉकलेट आईस्क्रीम खायला दिलं आणि तिच्यासोबत मैत्रीचं नाटक करत तो तिला एका रिकाम्या बांधकाम साईटवर घेऊन गेला आणि तिथे त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण ती कशीबशी तिथून पळून आली आणि घरात येऊन कोपऱ्यात रडत बसली. मी आल्यावर पाहिलं तर ती खूप रडत बसली होती. मी तिला विचारलं तर तिने मला सगळी हकीकत सांगितली. मला खूप राग आला होता. मी कसलाही विचार न करता त्याच्याकडे पोहोचलो आणि त्याला खूप मारला. जर लोकांनी आज मला अडवलं नसतं तर मी त्याचा खूनच केला असता. मी घरी परतलो. आजी अंजूजवळ बसली होती. तेव्हा आजीने सांगितलं की टेकडीवर मंदिर आहे. तिथे एक वैद्य आहे. ते अंजूसारख्या रुग्णांना बरे करतात. आपण तिथे अंजूला घेऊन जाऊया. मला हे पटत नव्हतं. तेव्हा आजीने मला सांगितलं की मोठमोठे डॉक्टर सुद्धा इथे येऊन औषध घेऊन जातात. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून आम्ही दुसऱ्याच दिवशी अंजूला तिथे घेऊन गेलो. तिथे गेल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की ही जर जन्मापासूनच अशी असती तर मीही काही करू शकत नाही. पण जर काही कारणास्तव डोक्याला मार लागून जर ही अशी झाली असेल तर आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो. त्याचा आशीर्वाद असेल तर मंजू नक्कीच पूर्णपणे बरी होईल. त्याने मंजूला आंघोळ घालून मंदिरातून जाऊन यायला सांगितलं. आजी तिला घेऊन गेली आणि आंघोळ करून मंदिरात दर्शन घेऊन त्या मठात आल्या. वैद्यांनी तिच्या कपाळावर हात ठेवून काहीतरी मंत्र म्हटले आणि तिला काहीतरी पिण्यास दिलं. ते पिल्यावर अंजूच्या डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली आणि थोड्या वेळात तिला गुंगी आली. मी तिला खाली झोपवलं. वैद्यांनी परत तिच्या कपाळावर हात ठेवत काहीतरी पुटपुटले आणि माझ्याकडे बघत बाहेर निघून गेले. मी पण त्यांच्या मागे बाहेर गेलो. त्यांनी मला सांगितलं की विश्वास ठेवा. देवाच्या दयेने सर्व चांगलंच होईल आणि त्यांनी आम्हाला जायला सांगितलं आणि संध्याकाळी येण्यास सांगितलं. मी आजीला घरी पाठवून दिलं. इकडे आम्ही जेव्हा ट्रेनने येत होतो तेव्हा आमच्यासमोर बसलेल्या व्यक्तीला घरात जुने पेपर गोळा करत असताना वर्तमानपत्रात प्रज्ञाची मिसिंग जाहिरात पाहिली. त्याला लक्षात आलं की आपण या मुलीला कुठेतरी पाहिलं आहे. थोडा वेळ विचार करत असताना त्याला आठवलं की ट्रेनमध्ये आपल्या मुलांसोबत खेळत होती ती हीच मुलगी आहे. त्याने तो वर्तमान पेपर घेतला आणि त्यावर प्रज्ञाच्या घरचा पत्त्यावर गेला आणि प्रज्ञाच्या वडिलांना भेटला आणि त्यांना सगळं सांगितलं. त्याचं ते बोलणं ऐकून प्रज्ञाचे आई बाबा खूप खुश झाले होते. ते लगेच पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सगळं सांगितलं. पोलीस इकडे त्या माणसाच्या सांगण्यावरून माझ्या घरी पोहोचले होते. पण त्यांना घरी कोणीच सापडलं नाही कारण आम्ही तिला इकडे घेऊन आलो होतो. आजीला आम्ही घरी पाठवलं होतं. मग पोलिसांनी आजीकडे प्रज्ञाची चौकशी केली पण आजीने त्यांना सगळं काही सांगितलं आणि प्रज्ञा कुठे आहे हेही सांगितलं. मग प्रज्ञाचे आई वडील टेकडीवर प्रज्ञाजवळ पोहोचले. तिकडे प्रज्ञावर वैद्यजी उपचार करत होते.
आजी माझ्याकडे यायला बाहेर पडली. थोड्या वेळाने ती माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं की तुला शोधायला पोलीस आले होते आणि तिने हेही सांगितलं की तिचं नाव अंजू नाही तर प्रज्ञा आहे. त्यांच्यासोबत तिचे आई वडील सुद्धा आले होते. थोड्या वेळाने प्रज्ञा शुद्धीवर आली. सगळे तिच्याकडे पाहत होते. तिने डोळे उघडले आणि इकडे तिकडे पाहिलं. तिला समोर तिचे आई वडील दिसले आणि तिने तिच्या आईला आई म्हणून हाक मारली. तसा सर्वांना खूपच आनंद झाला. तिने आईला मिठी मारली आणि इकडे तिकडे पाहिलं आणि तिने आईला विचारलं, मला इथं का आणलं आहे? तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की तिच्या कारचा अपघात झाला होता. वडिलांनी वैद्यांचे आभार मानले. वैद्य म्हणाले, आभार मानायचेच असतील तर त्या देवाचे माना आणि त्या मुलाचे, ज्यांनी मोठ्या प्रेमाने तिला बरं करण्याच्या भावनेने तुमच्या मुलीला इथं घेऊन आला होता. तसे त्याचे वडील म्हणाले, तो तर मिळालाच नाही. त्याला खूप शोधलं. मी दुरून सगळं पाहत होतो. प्रज्ञा बरी झाली होती आणि ती तिच्या आई वडिलांसोबत जात होती. तिचं लक्ष तिच्या कपड्यांकडे गेलं. तिला लहान मुलीसारखे कपडे घातले होते. लहान मुलीसारखी वेणी घातली होती. हे बघून तिला नवलच वाटत होतं. मी पोलिसांच्या भीतीने सर्व लांबूनच पाहत होतो. त्यांच्या वडिलांचे आणि पोलिसांचे बोलणे चालू होते. तुमची मुलगी तर सापडली, पण तो मुलगा सापडला नाही. तिचे वडील बोलू लागले, ते सर्व आता जाऊ दे. मला त्या वैद्यांनी सांगितलं की तो मुलगा चांगला होता, म्हणून तर तो तिला इथं घेऊन आला होता. त्यामुळे मला त्याबद्दल कोणतीच तक्रार नोंद करायची नाही. पोलीसही ठीक आहे म्हणाले, पण कारवाई पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. म्हणून ते त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मी धावत टेकडीवर वैद्यांकडे गेलो. तेव्हा त्यांनी सांगितलं की ती बरी झाली आहे. त्यांनी मला विचारलं की ती मुलगी कोण होती आणि तुझ्याकडे कशी आली? तसा मी बोललो, मी ते सर्व काही नंतर सांगेन. पहिला मला सांगा ते कुठे गेले आहेत? त्यांनी मला सांगितलं की संध्याकाळच्या ट्रेनने ते मुंबईला जाणार आहेत. तसा मी स्टेशनच्या दिशेने पळत सुटलो. पळत असताना मी एका कारला धडकलो आणि चिखलात पडलो. माझे कपडे चिखलाने माखले होते आणि डोक्याला पायाला लागलं होतं. मी तसंच उठून लंगडत स्टेशनवर पोहोचलो. ती ट्रेनमध्ये बसली होती. मी तसंच चिखलाने मळलेले कपडे आणि लंगडत लंगडत तिथे पोहोचलो. मी त्यांचा डबा शोधू लागलो. 5-6 डबे शोधल्यावर ती मला दिसली. मी तिच्याकडे पाहून लांबूनच तिला हात केला, पण तिने पाहून न पाहिल्यासारखं केलं. ट्रेन सुटली. मी तिला हाका मारायला लागलो होतो, पण तिने माझ्याकडे पाहिलंही नाही. माझा अवतार बघून तिला वाटलं की मी भिकारी आहे, म्हणून तिने माझ्याकडे काही पैसे फेकले आणि ट्रेन निघून गेली. तिची स्मृती परत आली होती आणि ती मला आता विसरली होती.